ची बैठक ही पक्षाचा एक प्रोटोकॉल होता की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येयधोरणं जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीचे ध्येयधोरणं करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने एकत्रित बैठक बोलवण्यात आली। कालची जी बैठक झाली होती अकलूजमध्ये त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय तुमची काय भूमिका आहे याच्याबाबत? कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही प्रकारची चर्चा झालेली नाही। माळशिरसचे प्रतिनिधी होते, माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते। या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा 2 मिनिटांमध्ये आपल्याशी बोलतील। कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा आणि कोणाच्या विषयी निगेटिव्ह चर्चा झाली नाही। हा पहिला मुद्दा बैठकीमधला होता। सगळ्यांची लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की महायुतीची वज्रमुठ राहावी। जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी महायुतीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा असतील किंवा आदरणीय दादा असतील या सगळ्यांनी वज्रमुठी संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या जे काय असतील मागं राहिलेले त्या संदर्भामध्ये गोरे साहेब सगळ्यांशी चर्चा करतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बापू त्या ठिकाणी शहाजी बापू त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत। मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं मगाशी की प्रत्येक ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही प्रकारची चर्चा झालेली नाही। माळशिरसचे प्रतिनिधी होते, माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते। या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा 2 मिनिटांमध्ये आपल्याशी बोलतील। कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा आणि कोणाच्या विषयी निगेटिव्ह चर्चा झाली नाही। हा पहिला मुद्दा बैठकीमधला होता। सगळ्यांची लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की महायुतीची वज्रमुठ राहावी। जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी महायुतीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा असतील किंवा आदरणीय दादा असतील या सगळ्यांनी वज्रमुठी संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या जे काय असतील मागं राहिलेले त्या संदर्भामध्ये गोरे साहेब सगळ्यांशी चर्चा करतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बापू त्या ठिकाणी शहाजी बापू त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत। मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं मगाशी की प्रत्येक ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा 50,000 कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता। सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची गिनती झाली तरी 7-8 लाख लोक या ठिकाणी मतदान होईल। जनतेच्या नाळ असणारी लोक, जनतेशी कनेक्ट असणारी सगळे लोकप्रतिनिधी, विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। आत्ताचे सर्व या ठिकाणचे आमदार जनतेशी कनेक्टेड आहेत। सगळे आमचे जिल्हाध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत। भावना लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळे कुठलेही रुसवे फुगवे न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतोबीने एकत्र येऊन या ठिकाणी माढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने, जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झालेलं आहे। काल जी मोहिते पाटलांची बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय सूचना आल्या? नाही, पक्षाकडनं मला त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाहीत। बहुतेक पक्ष पातळीवर त्या विषयावर अजून काही दखल घेतली गेलेली नाही। पक्ष त्याच्या विषयावर चर्चा करेल आणि पक्षाचे नेते फार समृद्ध आहेत। महाराष्ट्राचं नेतृत्व जे सांभाळतात आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेण्यात चाणाक्ष असणार आहे आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्यासाठी असणारे ओळखी आपल्या सर्वांना परिचित असणारे देवेंद्रजी त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील आणि पक्षा अंतर्गत शिवपक्ष हा शेवटी घर असतो। एका घराच्या अंतर्गत असणारा कलह आणि काय वाद असतात ते पक्षातले वरिष्ठ नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात। त्याच पद्धतीने माढा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे अडचणी असतील ते पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील आणि ते संपवतील।